नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या किंवा मुंबईतल्या मराठी माणसाच्या मनामध्ये जी गोष्ट होती ती आज सत्यामध्ये उतरताना आपल्याला बघायला मिळते. आज दुपारी म्हणजे अवघे आता 10:30 वाजलेले आहेत जेव्हा मी हा व्हिडिओ करतोय, तेव्हा आणखीन पुढच्या 1.5 तासांनी म्हणजे 12 वाजता दुपारी वरळीतल्या ब्ल्यू सी नावाचे जे हॉटेल आहे, या हॉटेलमध्ये दोन बंधू एकत्र येणार आहेत आणि ते आपल्यामध्ये राजकीय युती होत असल्याची घोषणा देखील संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसमोर करणार आहेत. हा खरं तर खूप म्हणजे मराठी माणसासाठी एक आनंदाचा क्षण म्हणून आपण याच्याकडे बघितलं पाहिजे. अशा पद्धतीने हे सगळं घडत कसं गेलं, आता तो काही सगळा सारीपाठ मी इथे मांडणार नाही, त्याच्यावर आपण पुढे टप्प्याटप्प्यानं नंतर बोलत जाऊच. परंतु आज ही घोषणा होण्यापूर्वी हे दोन बंधू शिवाजी पार्कला जाणार आहेत, जिथे बाळासाहेबांचं स्वर्गीय बाळासाहेबांचं जे स्मृतीस्थळ आहे, या स्मृतीस्थळावर जाऊन ते बाळासाहेबांचे आशीर्वाद घेतील. ही एक सगळ्यात महत्त्वाची घटना असेल, गोष्ट असेल, कारण तब्बल 19-20 वर्षानंतर हे दोन भाऊ एक आपल्यातली कटुता संपवून हे एकत्र येत आहेत. खरं तर बाळासाहेबांना असं वाटत होतं, जेव्हा त्यांच्या हयातीमध्येच या दोन बंधूंनी आपल्यातली कटुता संपवावी आणि एकत्र यावं, ही खरं तर बाळासाहेबांची इच्छा होती. पण काही कारणांनी ते होऊ शकलं नाही. पण आज ते घडतंय आणि आज हे दोन्ही भाऊ हे बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी त्या स्मृतीस्थळावर जेव्हा जात आहेत, तेव्हा एवढं नक्की की स्वर्गीय बाळासाहेब जिथे कुठे असतील त्या नक्कीच ते आशीर्वादही देतील आणि त्यांना देखील एक अतीव आनंद या माध्यमातून निश्चित होणार आहे. हा सगळा एक भाग आहे की आज ते स्मृतीस्थळावर जाऊन मग नंतर पत्रकार परिषदेला सामोरं जातील. हे सगळं एकीकडे घडत असताना दोन भाऊ हे महाराष्ट्राच्या मुद्द्यावर, मराठीच्या अस्मितेवर एकत्र येत आहेत. मराठीच्या अस्मितेवर म्हणजे काय की आज जो मराठी माणूस आहे, या मराठी माणसाच्या मागे भक्कमपणे आपण उभे आहोत, हे कुठेतरी या मराठी माणसाला वाटलं पाहिजे आणि यासाठी हे दोन भाऊ एकत्र येत आहेत. मग मराठी माणसांचे प्रश्न असतील, मराठी माणसासमोरच्या समस्या असतील, मराठी माणसाचे कामं ज्या ज्या ठिकाणी अडलेली आहेत ती कामं सुरळीतपणे पार पाडणं असू देत, या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आणि हा मुळामध्ये जो मराठी माणूस आहे, ज्या मराठी माणसामुळे ही मुंबई बनली, ही मुंबई आजपर्यंत तग धरून राहिली, तो मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर फेकला जाऊ नये यासाठी म्हणून आज हे दोन भाऊ एकत्र येत आहेत. आता याच्यावर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया येतील, प्रश्न उपस्थित होतील. शेवटी निवडणूक आहे, निवडणुकींमध्ये अनेक मुद्दे उपस्थित केले जातील. परंतु ही गोष्ट नक्की आहे की हे दोन भाऊ आज मराठीच्या मुद्द्यावर आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येत आहेत. आता हे येत असताना एक लक्षात घ्या, मुंबईमध्ये मधल्या काळामध्ये एक 8 दिवसापूर्वी काही पोस्टर्स लागली होती. पोस्टर्स म्हणजे काही फलक लागलेले होते. त्याच्यामध्ये म्हणजे या दोन भावांच्या बाजूनी एक पोस्टर असाही होता की मराठी माणसा जागा हो, रात्र वैऱ्याची आहे, आणि तशा पद्धतीचे पोस्टर्स होते. मग त्याला काउंटर करणारे पोस्टर्स देखील त्याच्या समोरच लावले गेले. इथपर्यंत सगळं ठीक आहे. आज जेव्हा या दोन भावांची युती होती आहे, तेव्हा खरं तर आपण म्हणतो ना की आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाची जी एक संस्कृती आहे, ही संस्कृती बघता आपण प्रत्येकानेच या दोन भावांच्या एकत्र येण्याचं स्वागत व्हायला पाहिजे. पण हे स्वागत होत असताना त्याच्यामध्ये एक जो मी म्हटलं तसं एक मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न हा केला गेलाय. तो कोणी केलाय, काय केलाय, पण एकूण जे काही पोस्टर लागलेलं आहे, या संदर्भातला जो काही एक फलक लावण्यात आलेला आहे, त्याच्यावरनं निश्चित समजतं की आता या सगळ्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे. फलक लावण्यात आलेला आहे एक दादर भागामध्ये, तो असा लावण्यात आलेला आहे, दादर भागात काय तो इतरही अनेक भागांमध्ये लावण्यात आलेला आहे की बटोगे तो मार खाओगे. अशा पद्धतीचा हा उत्तर भारतीयांसाठी हा फलक लावण्यात आलाय किंवा अमराठी माणसांसाठी हा फलक लावण्यात आलाय की अमराठी माणसा, उत्तर भारतीयांनो, बटोगे तो मार खाओगे. आता मला सांगा की याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की मधल्या काळामध्ये म्हणजे
मुळामध्ये मनसेची जी वाटचाल आहे ही मनसेने मराठीच्या मुद्द्याला कधीच बगल दिली नाही आणि हे होत असताना भूमिपुत्रांना रोजगार मिळावा, भूमिपुत्रांचे प्रश्न हे प्राधान्याने सोडवले जावेत या आग्रहासाठी मनसेनं वेळप्रसंगी मग खरं तर ही पूर्ण शिवसेनेची स्टाईल आहे. शिवसेनेने सुद्धा तुम्हाला माहिती असेल रेल्वेचं भरतीचं सगळं जी प्रक्रिया मुंबईमध्ये पार पडत असताना मराठी माणसाला जे डावललं जात होतं त्यावेळेला बाळासाहेबांनी सुद्धा आपल्या शिवसेनेला आदेश दिले होते की इथं पहिल्यांदी मराठी माणसाची हजेरी लागली पाहिजे. त्यावेळेलाही काही हिंदी भाषिक लोकांवर थोडंसं ज्याला म्हणतो हल्ला करण्यात हल्ला म्हणजे त्यांना मारण्यात आलेलं होतं आणि त्याच पद्धतीची एक भूमिका पुढे नेताना राज ठाकरेंची मनसे आपल्याला बघायला मिळाली. राज ठाकरेंची मनसे ही उत्तर भारतीय जिथे जिथे म्हणून उत्तर भारतीयांची मुजोरी असेल ते मुजोरी करतील त्या ठिकाणी मनसे ही गोष्ट सहन करणार नाही अशा पद्धतीची एक भूमिका आणि मग त्यांनी खळखट्याक जे काही आहे तो सगळा शब्दप्रयोग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि मग त्यांनी धुलाई केलेली आहे उत्तर भारतीयांची. बिहारी असतील पण ज्यांनी मुजोरी केलेली आहे किंवा ज्यांनी मराठी माणसाला विनाकारण काही त्रास दिलेला आहे अशा वेळेला किंवा कधीकधी जे आत्ताचे जे काही मल्टिप्लेक्स आहेत सिनेमागृह की ज्याच्यामध्ये मराठी चित्रपट हा मॉर्निंगलाच लागेल तो प्राईम टाईमला लागणार नाही म्हणजे दिवसभरामध्ये तो लागणार नाही अशा वेळेला मनसेनी जो एक स्टँड घेतलेला आहे मग तोडफोडीची त्यांची भाषा असेल खळखट्याकची भाषा असेल पण त्यांनी ती केलेली आहे आणि मग त्याची दखल ही मल्टिप्लेक्सवाल्यांनाही घ्यावी लागलेली आहे आणि वेळप्रसंगी उत्तर भारतीय असतील बिहारी असतील त्यांनाही त्यांच्या चुका त्यांनी निदर्शनास आणूनही दिलेल्या आहेत. पण या मुद्द्यावरूनच आता तो फलक आहे की उत्तर भारतीयांनो अमराठी माणसांनो जागे व्हा बटोगे तो मार खाओगे. म्हणजे आता ही सुरुवात झालेली आहे. दोन भाऊ एकत्र येतानाच आपण आशिष शेलारांची जेव्हा मुलाखत घेतलेली होती तेव्हा भाजप नेते तेव्हा आशिष शेलार असं म्हणालेले होते की दोन भाऊ एकत्र तर येऊ द्यात ते एकत्र आल्यानंतर 100 प्रश्न आम्ही त्यांना विचारू. 1 नाही 2 नाही 3 नाही 100 प्रश्न आम्ही त्यांना विचारू. आता हे प्रश्न विचारण्याला कुठेतरी आता सुरुवात होतीये. एवढंच आहे की आता अशा पद्धतीचे फलक जेव्हा लागले जातात दुर्दैव याचं वाटतं की आता जेव्हा या निवडणुका येऊ लागलेल्या आहेत तेव्हा मराठी अमराठीवाद हा आता निर्माण केला जातोय. आता त्यानंतर हिंदू मुस्लिम हे वाद समोर येतील म्हणजे शेवटी अमराठी ध्रुवीकरण केल्याशिवाय आणि धर्मांमध्ये ध्रुवीकरण केल्याशिवाय आपल्याला मतं मिळणार नाहीत ही भूमिका कुठेतरी या निमित्ताने आपल्याला बघायला मिळतीये. आणि म्हणून मी म्हटलं की दोन भाऊ एकत्र येत असताना आता हा मिठाचा खडा टाकण्याचा मुद्दामून मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न हा होताना आपल्याला बघायला मिळतोय. आता याचं उत्तर हे दोन भाऊ कसे देत आहेत, शिवसेना कशी देतीये, मनसे कशी देतीये हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुम्हाला सुद्धा काय वाटतंय तुम्ही देखील तुमच्या कमेंट्स ज्या आहेत त्या आवर्जून आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.